नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा मोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। काल 12 जुलै 2026ला आपला गट ब क चा मुख्य पेपर झाला। काल मी व्हिडिओ बनवू शकले नाही कारण मी पेपरला गेलेले होते, तर माझ्याकडे पुरेसे साधन नसल्यामुळे बोर्डवरच लिहून मला हे प्रश्न एक्सप्लेन करण्यासाठी हा व्हिडिओ करावा लागतो। तर प्रश्न राजघटनेचे आपण सविस्तर आता या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। 36वा प्रश्न माझ्या प्रश्नपत्रिकेत राजघटनेचा होता। तो काय होता तर योग्य कथने ओळखा, म्हणजे आपल्याला बरोबर ओळखायचं होतं। होतं राष्ट्र, आता त्याच्या पहिले काय दिलं होतं आपल्याला, सिच्युएशन दिलेली होती। राष्ट्रपती स्वतःच्या निर्णय क्षमतेचा आणि स्वविवेक बुद्धीचा वापर करतात केव्हा करतात हे विचारलं होतं। आहे मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला परंतु राजीनामा देण्यास नकार दिल्यास मंत्र्यांना बंडतर्फ करण्यासाठी। हो, स्वविवेक अधिकार ज्यावेळेस लोकसभेचं जे मंत्रिमंडळ असतं त्याने अविश्वास ठराव त्यांच्या विरोधात मंजूर झाला की राष्ट्रपती स्वविवेक अधिकारानं निर्णय घेऊ शकतात। दुसरं आहे लोकसभेत बहुमत गमावल्यास किंवा ज्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव प्रस्ताव मंजूर झाला असेल अशा मंत्रिमंडळाचा सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करतात। आता आपल्याला यामध्ये दोन वाक्य दिसतात। काय तर पहिलं वाक्य आहे लोकसभेत बहुमत गमावल्यास किंवा ज्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला असेल। अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला असेल आणि त्यांनी बहुमत पण गमावलं असेल तर त्यांचा सल्ला राष्ट्रपतीला बंधनकारक नसतो। म्हणून माझ्या मते या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर अ आणि ब असं आयोग देईल। त्यानंतर आता आपल्याला हे प्रश्न झालेले आहेत, पण आपल्या तोंडावर आता परीक्षा गट क ची पूर्व परीक्षा आहे। मग त्या दृष्टीने तुम्ही यामध्ये काय काय करू शकता तर पहिले तर राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांचेही स्वविवेक अधिकार, त्यांची कलमे, त्याचबरोबर त्यांचे अधिकाराची तुलना, ह्या सर्व गोष्टी करून ठेवायच्या, म्हणजे येणाऱ्या गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल। दुसरा 37वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकसभा अध्यक्षपद 2 वेळा भूषविले नाही। आता हा फॅक्च्युअल डाटा आहे त्यामुळे याचं सरळ सरळ उत्तर आहे मनोहर जोशी, ज्यांनी 13व्या लोकसभेचं अध्यक्षस्थान स्वीकारलं होतं। ते एकच वेळा अध्यक्ष झालेले होते लोकसभेचे। बाकी हे एम ए अयंगर हे 2 वेळा झालेले होते। GS धिल्लो हे पण 2 वेळा झाले होते आणि सर्वात जास्त लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बलराम जाखड यांनी कार्य केलं होतं। त्यामुळं याबद्दल काही प्रश्न पाहायचे झाले तर आपण असं याच्यानंतरच्या परीक्षेत अपेक्षित करू शकतो की पहिली लोकसभा महिला अध्यक्ष कोण किंवा कोणकोणत्या महिला अध्यक्ष लोकसभेला लाभल्या, ह्या सर्व गोष्टी आणि लोकसभा अध्यक्षाचं कलम किंवा निर्णायक मत, कास्टिंग वोट कोणाला देण्याचा अधिकार आहे तर तो लोकसभेच्या अध्यक्षांना देण्याचा अधिकार आहे। ह्या सर्व गोष्टी आपण पाहून घेणं गरजेचं आहे आणि यातूनच आपले गट क च्या पूर्व परीक्षेचे प्रश्न सुटतील। नंतरचा प्रश्न क्रमांक 38। आता 38व्या प्रश्नामध्ये आपल्याला राज्यपालासंबंधीच्या जे काही कलमे आहेत यावर प्रश्न विचारलेला आहे। तर आपल्याला कुठल्या कलमाविषयी राज्यपालाचा प्रश्न विचारला आहे तर राज्यपालाला काही प्रकरणामध्ये माफी देण्याचा अधिकार किंवा शिक्षा स्थगित करण्याचा अधिकार किंवा शिक्षा कमी करण्याचा अधिकार किंवा कमी दर्जाची शिक्षा देण्याचा अधिकार हा राजघटनेने राज्यपालास कोणत्या कलमानुसार दिलाय तर तो 161 कलमानुसार। हे आपल्याला डोळे झाकूनही पाठ राहते कारण आपण सुरुवातीचे राज्यपालाचे कलमे पाठ करतो, जसं की राष्ट्रपतीला 72 कलमानंतर 72 कलमांतर्गत हे सर्व अधिकार दिलेत, शिक्षेची माफी वगैरे। त्याचप्रमाणे 161 नुसार राज्यपालाला दिलेले आहेत आणि राज्यपालाचे जे काही पात्रतेचं कलम आहे, कार्यकाळ वगैरे सगळे पाठ करून ठेवायचे कारण त्यावर अजून भविष्यात प्रश्न विचारले जाऊ शकतात। यानंतर 39वा प्रश्न आहे जो की भारतीय संविधानाचे
संघराज्यीय स्वरूप कोणत्या वैशिष्ट्यामुळे सिद्ध होते? तर हे जे स्वरूप आहे, हे स्वरूप म्हणजे काय? तर संघराज्यीय स्वरूप याचा अर्थच असा होतो की अधिकाराचं विभाजन, अधिकार विभाजन. त्यामुळं अधिकाराचं ज्या ज्या विभाजन होते तिथे तिथे काय होणार? तर संघराज्याचं स्वरूप वैशिष्ट्य सिद्ध होणार. जसं की संविधानाचं श्रेष्ठत्व, संविधान हे आपल्या देशात श्रेष्ठ आहे, हे संघराज्य स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर स्वतंत्र न्यायपालिका हे पण आपल्या संविधानाचं संघराज्य स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर अधिकाराचं विभाजन हे तर मी त्याचा अर्थ सांगितला, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येते आपल्याला वरील पैकी सर्व. यानंतर प्रश्न क्रमांक 40 हा तर एकदम सोपा प्रश्न होता. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च व उच्च न्यायालयाला रिट जारी करण्याचा अधिकार आहे? तर जो कलम 32 आहे, कलम 32 आणि कलम 226 न उच्च न्यायालय आहे आणि 32 न सर्वोच्च न्यायालय आहे. कलम 32 ला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हा घटनेचा आत्मा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर निर्वाद हे पर्याय क्रमांक 2 येईल. यानंतर कलम 41 प्रश्न 41 भारतामध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार परकीय नागरिकांना उपलब्ध आहेत? आता पहिली गोष्ट आपल्याला भारतीय नागरिकांना कुठले अधिकार उपलब्ध आहेत माहित पाहिजे. 15, 16. त्याचबरोबर कलम 19, 29 आणि 30 हे जे 5 कलमे आहेत ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना आहेत. मग त्याच्या व्यतिरिक्त जे कलम आहेत ते भारतीयांबरोबर परकीय नागरिकांना सुद्धा उपलब्ध आहेत. जसं की कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, हे कलम किती आहे? तर हे कलम 14 मध्ये येतं. प्राथमिक शिक्षणाचा अधिकार, आता हा कलम 21A मध्ये येतो आणि जो 21A कलम आहे ते भारतीयाबरोबर परकीयांना सुद्धा लागू आहे. कलम 14 भारतीयाबरोबर परकीयांना सुद्धा लागू आहे. अल्पसंख्याकांची भाषा, लिपी आणि संस्कृती ह्याचं कलम 29 आहे. त्यामुळं क येणार नाही. क येणार नाही म्हटलं तर हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. मग या प्रश्नाचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड. अ, ब आणि ड हे या प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतर 42वा प्रश्न. 42वा प्रश्न काय आहे? तर खालीलपैकी कोणत्या राज्यात आदिवासी कल्याणासाठी मंत्रीबाबत उल्लेख भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे? तर हे कलम आहे 164 अंतर्गतचं एक कलम आपल्याला इथं राज्यपालाबद्दलचं विचारलेलं आहे. आणि ज्यामध्ये छत्तीसगड, झारखंड आणि ओडिसा हे काय आहेत? आदिवासी राज्य आहेत. त्यामुळे आदिवासी कल्याणासाठी येथे एक मंत्री नेमला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर देता येईल आपल्याला अ, ब, क म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे महानगरपालिका सीमा निश्चिती करण्याचा अधिकार. तर महानगरपालिका म्हटलं की आपल्याला 74वी घटना दुरुस्ती कधीची आहे? 74वी घटना दुरुस्ती तर 1992 ची आहे. आणि लागू कधी झाली? तर लागू झाली 1993 ला. ही गोष्ट लक्षात ठेवायची. महानगरपालिका आली की घटना दुरुस्ती 74 आणि ही कधीची आहे? 1992 ची आणि लागू किती? 1993 ला. तर 74व्या घटना दुरुस्तीने राज्य सरकारला महानगरपालिकेच्या सीमा वगैरे ठरविण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 देता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 यामध्ये आपल्याला 5वी शेड्यूल म्हणजे 5वी शेड्यूल विचारलेला आहे. तर 5व्या शेड्यूल मध्ये काय आहे? तर M2 नाग M2 म्हणजे काय? तर जो काही पेसा कायदा आहे PESA पेसा कायदा ह्या नाग M2 म्हणजे नागालँड आणि मिझोराम आणि मेघालय या राज्यांना शेड्यूल 5 लागू नाही. त्याबद्दल हे प्रश्न आहे. ज्यामध्ये आपल्याला ज्या अंतर्गत ग्रामसभेला खालीलपैकी कोणते अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत? तर
गावातील बाजारपेठेचं व्यवस्थापन बरोबर, त्यानंतर खनिज पट्टा नियंत्रण एकदम बरोबर, त्यानंतर विकास योजनेना मंजुरी देणं हे पण बरोबर आहे आणि प्राथमिक शाळा व्यवस्थापन, म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता पर्याय क्रमांक 4. यानंतर 45वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. आता मूलभूत कर्तव्य कधी ऍड झाले, तर मूलभूत कर्तव्य कधी ऍड झाले, 1976 ला. कलम काय आहे त्याचं, कलम आहे 51A. 51A आणि भाग कोणता आहे, 4था ए, भाग 4था ए आहे, ज्यामध्ये आपण 1976 ला सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती, त्यानुसार 10 कर्तव्य ऍड केले आणि त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2003 ला आपण 11वं कर्तव्य 21A कलम, त्याबरोबर 21A कलम सुद्धा ऍड केलेलं होतं. म्हणून आपण मूलभूत कर्तव्याशी कुठला संबंधित घटना दुरुस्ती आहे तर सांगू शकता 42वी आणि 86वी, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ड. आता आपण मेन्स परीक्षा द्यालो, म्हणजे याचा अर्थ मी समजू शकते की तुम्ही तुमचा अभ्यास परफेक्ट झालेला आहे, तुम्ही लाखो विद्यार्थ्यांना डावलून हजारो विद्यार्थ्यांमध्ये आलेले आहात. याच्यानंतरचा टप्पा जो असेल, तुम्ही अधिकारी बनण्याचा टप्पा असेल आणि ज्यासाठी तुम्हाला संयम खूप महत्त्वाचा आहे. संयम देऊ नका, कारण या परीक्षेत जरी तुम्हाला अपयश आलं तरी तुमचा जो अभ्यास आहे आणि जो तुमचा संयम आहे यानं तुम्हाला अधिकारी बनवण्यासाठी 100% हे तुम्हाला उपयोगी पडत असतं. त्यामुळं संयम ढळू देऊ नका. परीक्षेत यश येण्यासाठी संयम आणि सातत्य ह्या 2 गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत, कारण तुम्ही मेन्समध्ये आलात. त्यामुळं ह्या गोष्टी आणखीन सुद्धा तुम्ही ढळू न देता अभ्यास करत राहा. यानंतर 46वा प्रश्न, ज्यामध्ये आपल्याला 126व्या घटना दुरुस्ती विधेयकाचा मुख्य उद्देश काय होता. आता 126वं घटना दुरुस्ती विधेयक काय आहे, तर हे विधेयक होतं जे अँग्लो इंडियन्स आणि जे काय म्हणतात आपले आदिवासी जाती जमाती यांचा जे लोकसभेत आरक्षणाच्या जागा होत्या ते वाढवण्यासाठी. ते 104वी घटना दुरुस्ती होती. 126वं विधेयक होतं आणि 104वी घटना दुरुस्ती होती. कोणती, 104वी घटना दुरुस्ती. याने काय झालं तर जे अँग्लो इंडियनचं आरक्षण होतं ते बंद झालं आणि जे लोकसभेत अनुसूचित जाती आणि जमातीचं जे आरक्षण होतं त्याचा कालावधी वाढवण्यात आला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निसंकोचपणे पर्याय क्रमांक 1 देता येईल. यानंतर 47वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अनुच्छेद 28 नुसार धार्मिक शिक्षण पूर्णपणे प्रतिबंधित आहे. तर जे काही राज्य सरकार पूर्णपणे चालवितो संस्था, त्या संस्थेला शैक्षणिक काय म्हणता येईल आपल्याला, त्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देणं पूर्णपणे प्रतिबंधित आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला राज्याकडून पूर्णपणे चालविल्या जाणाऱ्या संस्था म्हणजेच क कुठं आहे, फक्त क, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर देता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 48, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारतीय संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते. तर आपल्याला ह्या जर कलमे जर पाठ नसतील तर एक गोष्ट लक्षात येतं की 999 आकडा सगळीकडे दिले, म्हणजे शेवटी 9 असणार आहे. तरी पण हे आहे कलम 249, ज्यानुसार आपले जे काही भारतीय संविधान आहे ते राज्यसूचीवर सुद्धा संसदेला कायदा करण्याचा अधिकार देत असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 देता येईल. आता पुढचा प्रश्न जोड्या लावा आहे, ते पर्याय न देता मी सरळ इथं लिहून दिलेल्या आहेत जोड्या, त्यानुसार जुळून टाकायच्या. नागालँड ए मध्ये येते 371, ज्या राज्यांच्या विशेष तरतुदी आहेत 371 कलमामध्ये, ज्यामध्ये ABCD दिलेला आहे. ए नुसार नागालँड, बी नुसार आसाम, सी नुसार मणिपूर,
डी आणि ई हे 2 कलमे आंध्र प्रदेशसाठी आहेत आणि एफ नुसार सिक्कीम, जी नुसार मिझोराम, एच नुसार अरुणाचल प्रदेश, आय नुसार गोवा आणि जे नुसार कर्नाटक. आता हे ए टू जे एकदम पाठ करायचं म्हणजे पाठच करायचं. कारण का तर यावर आता पूर्व परीक्षेत सुद्धा प्रश्न दिसण्याची दाट चान्सेस आहेत. आपण आतापर्यंतचे जे काही प्रश्नपत्रिका पाहत आहोत त्यामध्ये एक आपल्याला गोष्ट लक्षात येते की राज्यसेवेचा जो पॅटर्न होता त्यानुसारच ग्रुप बीचा पूर्वचा परीक्षा आली, त्यानुसारच आता ग्रुप सी ची सुद्धा पूर्व परीक्षा येईल आणि ग्रुप बीचा जे पॅटर्न होतं त्यानुसारच मुख्य परीक्षेचं ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेत सुद्धा प्रश्न विचारले गेले. त्यामुळं हे सर्व प्रश्न याच्याशी रिलेटेड ज्या काही म्हणजे दुसऱ्या तरतुदी आहेत त्या करून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही मेन्सचा पेपर दिलात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं मला वाटतंय की थोडंसं वेगळं वाटतंय. कारण का तर तुम्ही संयम त्याचबरोबर ध्येयासाठी सतत करणारे तुमचे प्रयत्न ह्या सर्व गोष्टी तुम्ही अवलोकून स्वतःच्या जीवनामध्ये पुढे पुढे सरकत आहात. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला करणं भागच आहे. जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत आपली स्पर्धा संपलेली नाही. त्यामुळं आपण ह्या गोष्टी करत राहायच्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.